नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विशाल सर पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतोय आपल्या ऑफिशियल यूट्यूब चॅनल मिशन ऑफिसर्सवर। मित्रांनो, आपण एक सिरीज सुरू केलेली आहे। कशाची? तर TCS आणि IBPS च्या मार्फत कशा पद्धतीचे प्रश्न समोर पडू शकतात, त्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता तयार करण्यासाठी ऍक्च्युअली विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं जे वातावरण तयार झालेलं आहे की TCS आणि IBPS जर परीक्षा कंडक्ट करत असेल तर ती खूप कठीण किंवा किचकट लेवलची असेल, तर ती भीती दूर करण्यासाठी आपण ही सिरीज सुरू केलेली आहे। त्यामध्ये आधी आपण 3 लेक्चर्स सर्व सिलेबस मिळून 3 लेक्चर्स आपण 20-20 प्रश्नांची आपण घेतली होती की ज्यामध्ये सर्व सिलेबस मिळून कशा पद्धतीचे प्रश्न तयार होतात। आणि TCS आणि IBPS ने यापूर्वी परीक्षा ज्या कंडक्ट केल्या होत्या त्यामध्ये कशा स्वरूपाचे प्रश्न, शाब्दिक उदाहरणं त्यामध्ये विचारण्यात आलेले होते ते तर बघितले। त्याशिवाय काही विद्यार्थ्यांची अशी रिक्वेस्ट होती की सर टॉपिक वाईज तुम्ही TCS आणि IBPS चे प्रश्न आम्हाला डील करून द्या, तर ते सुद्धा आपण सुरू केली आहे। मागचं जे लेक्चर घेतलं होतं ते टाइम अँड वर्कवर TCS आणि IBPS शी कंडक्ट रिलेटेड असणारे प्रश्न आपण डील केले होते। आणि या लेक्चरमध्ये आपल्याला बघायचं आहे कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजे चक्रवाढ व्याजवर आधारित जे किचकट कॉम्प्लिकेटेड असे प्रश्न वाटतात बरं का, बट ऍक्च्युली ते नसतात। तुमचे कॉन्सेप्ट क्लिअर असतील तर ते सहज सॉल्व्ह करता येतात। तर या चक्रवाढ व्याजवर आधारित आपल्याला या लेक्चरमध्ये TCS आणि IBPS द्वारे कशा पद्धतीचे प्रश्न विचारण्यात येतात त्याला डिस्कस करायचे। आपला टार्गेट तर आहे सरकारी नोकरी असायलाच पाहिजे। सरळ सेवा भरती 2023 मध्ये कुठेतरी एक सीट आपल्याला कन्फर्म करून घेणे आहे। टार्गेट आपला हाच आहे आणि त्यासाठी आपण दररोज प्रत्येक दुसऱ्या दिवशी एकेका नवीन टॉपिकवर TCS आणि IBPS यावर कंडक्ट करणारे प्रश्न आपण शिकणार आहोत किंवा बघणार आहोत, किंवा कशा पद्धतीचे स्वरूप कसं असतं प्रश्नांचं, कशा पद्धतीने ते विचारले जातात त्यावर आपल्याला चर्चा करायची आहे आणि समजून घ्यायचं आहे की काय असतं TCS आणि IBPS। चला, आज आपल्याला जो टॉपिक बघायचा आहे TCS आणि IBPS थ्रू त्या पॅटर्न नुसार अतिसंभाव्य प्रश्न म्हणजे यापूर्वी यांनी परीक्षेत टाकलेले जे प्रश्न आहेत तसेच काही प्रश्न पिक करण्यात आलेले आहेत आणि त्याची स्लाइड तयार करून तुमच्या समोर डिस्कस करायचं आहे की कशा पद्धतीचे क्वेश्चन असतात। चला येऊया प्रश्नांवर। क्वेश्चन नंबर 1 बघा। क्वेश्चन नंबर 1 की 4% वार्षिक दराने 25,000 रुपयाचे 4% वार्षिक दराने 25,000 रुपयाचे 3 वर्षाचे चक्रवाढ व्याज काढायचे। रेट ऑफ इंटरेस्ट आहे 4% आणि वार्षिक दराने 25,000 रुपये ही मुद्दल। 3 वर्षाचे चक्रवाढ व्याज काढायचे आहे। तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत हे या पद्धतीचे। एकतर तुम्ही सीड नुसारही सॉल्व्ह करू शकता। सीड नुसार जर सॉल्व्ह करायचं असेल तर कसं, तर 4 चा घन करूया। 4 चा घन होत आहे 64 म्हणजे सीड तयार होत आहे 1। त्यानंतर 4 चा वर्ग करूया 16 ची तिप्पट करूया ती होते 48। 48 चा सीड तयार होत आहे 3। मग 4 ची तिप्पट करूया ती होते 12 म्हणजे 3। या तिघांची बेरीज जर केली ती मिळतं 7 गुणिला 25,000चा 7 ने गुणाकार केला 7 गुणिला 7 49 म्हणजे सीट तयार होतो 4। तर ऑप्शन मध्ये 4 बघणे कुठे मिळतो, हा तर होतोय 0, हा होणार नाही। इथे 7 आणि 2 9 कट केले आणि 7 आणि 6 13 13 आणि 8 21 हा 3 तयार होतो, उत्तर होणार नाही। 3 आणि 2 5 तयार होतो, उत्तर होणार नाही। आपल्याला पाहिजे 4, इथे 6 आणि 3 9 इथे 4 तयार होतो बरं का। तुमचं उत्तर असायला पाहिजे हे ऑप्शन नंबर डी बाय युजिंग सीड मेथड। जर तुम्हाला सीड मेथड वापर करता येत असेल तर इन्स्टंट आन्सर तुमचा तयार होईल ऑप्शन नंबर डी। पण जर थोडं कॅल्क्युलेटिव्ह वेने जर जायचं असेल तर त्यानुसारही आपल्याला जाता येईल की प्रश्न आहे तुम्हाला 3 वर्षासाठी रेट ऑफ इंटरेस्ट दिलाय 4%, तर 4 चा घन करा। 4 चा घन होतो 64 म्हणजे 64 लिहून घ्या त्यामध्ये। त्यानंतर स्टेप नंबर 2 4 चा वर्ग आणि त्याची प्राइस म्हणजे तिप्पट करायची आहे। 4 चा वर्ग होतो 16 ची तिप्पट 48 लिहूया इथे आणि त्याला 2 शून्य जोडूया। मग 4 ची तिप्पट 12 आणि त्याला 4 शून्य यांची करूया बेरीज।
बेरीज काय मिळते? 4 6 8 4 2 1 आणि गुणिला करायचा आहे मुद्दल. मुद्दल आहे तुमचा 25,000 आणि यांच्यापासून जो गुणाकार येईल त्याला 6 अंकांच्या पूर्वी डेसिमल पॉइंट ड्रॉप करायचा आहे. चला करूया गुणाकार. 25,000 ने गुणाकार करण्यासाठी 3 शून्य आधी जोडून द्यायचे म्हणजे 25 ने यांना गुणाकार करायचा आहे. 25 चौक होतोय 100, 10 शिल्लक, 25 चा 150 अधिक 10 160, 16 शिल्लक, 25 8 200 अधिक 16 216, 6 घेतले आहेत 21 शिल्लक, 25 चौक 100 आणि 21 म्हणजे 121, 12 शिल्लक, 25 दुने 12, 25 दुने 50 आणि 12 62, 6 शिल्लक, 25 आणि 6 31, राईट. आणि 6 अंकाच्या पूर्वी 1 2 3 4 5 6 6 अंकांच्या पूर्वी डेसिमल पॉइंट देऊन देऊया म्हणजे 3121.60 जे ऑप्शन नंबर डी मध्ये मिळत आहे. तुमचा आन्सर हे असायला पाहिजे 3121.60. चक्रवाढ व्याजाच्या सर्व पद्धती डिरेक्टली कशा पद्धतीने शॉर्टकट अप्लाय करणे आणि आन्सर काढणे हे सर्व आपण ऍपमध्ये तुम्हाला शिकवलेलं आहेच. तर ते जे कॉन्सेप्ट आहेत त्या ज्या पद्धती आहेत शॉर्टकट मेथड याच्यापेक्षा शॉर्टकट पद्धत तुम्हाला दुसरी सापडणार नाही बरं का. चक्रवाढ व्याज काढण्याची हार्डली 15 सेकंद 12 ते 15 सेकंद याला लागतात. बट तुमची प्रॅक्टिस असायला पाहिजे आणि कधी चुकणार नाही हे सुद्धा महत्वाचं. तर तुमच्या 3 वर्षासाठी 4% दराने 25,000 रुपयाचं चक्रवाढ व्याज ज्याचा आन्सर आलेला आहे ऑप्शन नंबर डी. राईट. चला एक एक क्वेश्चन आपण समोर जाऊया. क्वेश्चन नंबर 1 झालाय. क्वेश्चन नंबर 2 ला. क्वेश्चन नंबर 2 की जर चक्रवाढ व्याजाची आकारणी त्रैमासिक म्हणजे प्रत्येकी 3 महिन्याला, त्रैमासिक म्हणजे प्रत्येकी 3 महिन्याला असेल. चक्रवाढ व्याजाची आकारणी त्रैमासिक म्हणजे प्रत्येकी 3 महिन्याला चक्रवाढ व्याजाची आकारणी असेल तर 16,000 रुपयाचे 20% वार्षिक दराने 16,000 रुपयाचे 20% वार्षिक दराने 9 महिन्याचे चक्रवाढ व्याज काढायचे. महिन्यानुसार चक्रवाढ व्याज हा सुद्धा कॉन्सेप्ट आपण व्यवस्थित डील केलेला आहे. राईट. आणि त्यानुसार तुम्हाला नवीन व्याजदर तयार करावा लागेल तर 3 त्रैमासिक म्हणजे 3 महिन्याचं. तर नवीन व्याजदर आधी तयार करून घेऊया. नवीन व्याजदर एका वर्षात असतात 12 महिने, 12 पैकी त्रैमासिक, एका वर्षापैकी त्रैमासिक म्हणजे प्रत्येक 3 महिन्यानुसार. तर 12 पैकी 3 महिन्याचे घेऊया आणि वार्षिक दर दिलेला आहे 20%. याच्यासोबत गुणाकार करूया 20%. तर 3 महिन्याचं जो रेट ऑफ इंटरेस्ट आहे तो तयार होईल. राईट. चला याला भाग द्या. 3 चौक झालाय हा 12, 4 ने या 20 ला भाग दिला म्हणजे तुमचा रेट ऑफ इंटरेस्ट तयार होतो 5%. तुमचा रेट ऑफ इंटरेस्ट तयार झालाय 5%. आता या 5%नुसार 5%नुसार आता तुमचा रेट ऑफ इंटरेस्ट 20% राहणार नाही, तो 5% रेट. आणि 16,000 रुपयाचे चक्रवाढ व्याज काढायचे आहे कोणत्या दरावर? 5% या दरावर. आणि प्रत्येकी त्रैमासिक आहे, प्रत्येक 3 महिन्याला. तर टोटल 9 महिन्याचं व्याज काढायचं आहे. लक्षात घ्या 9 महिने. प्रत्येक 3 महिन्यात तो जर व्याज देत असेल प्रत्येक 3 महिन्यात देत आहे तर पहिला टर्म देईल 3 महिन्याला, समोर पुन्हा 3 महिने देईल तर 6 महिने होतील, 2 टर्म होतील, पुन्हा समोरचे 3 महिने देईल तर 9 महिने. या 9 महिन्यात त्याला या कालावधीत त्याला व्याज संपवून घेणे आहे. तर तो 3 टर्म मध्ये देत आहे. प्रत्येक 3 महिन्यामध्ये 9 ने किंवा 9 ला 3 ने भाग द्या. किती टर्म मिळतात तुम्हाला? 3 टर्म. 3 टर्म म्हणजे कोणती पद्धत असायला पाहिजे? ती घन पद्धत असायला पाहिजे. घन पद्धतीनुसार रेट ऑफ इंटरेस्ट काय तुमचा? 5%. तर 5चा करा घन तो होत आहे 125. 5चा वर्ग आणि त्याची तिप्पट होत आहे 75. त्याला 2 शून्य जोडा. 5 ची तिप्पट होत आहे 15. त्याला 4 शून्य जोडल्यास यांची बेरीज करूया जो मिळतोय 5 2 6 7 5 1. गुणिला करायचा आहे तुम्हाला मुद्दल आहे 16,000. तर 16,000 गुणाकार करून घेऊया. 16,000चे 3 शून्य आधी बाहेर काढून घेतले आहे. 16 ने या संख्येला गुणाकार करायचा आहे. 16 पंचे 80 म्हणजे 8 शिल्लक, 32 आणि 8 40 म्हणजे 4 शिल्लक, 96 आणि 4 100 म्हणजे 10 शिल्लक, 112 आणि 10 122, 112 आणि 10 122 12 शिल्लक, 80 आणि 12 92 9 शिल्लक आणि हा होता है 25. आणि याला 1 2 3 4 5 6 6 अंकाच्या पूर्वी डेसिमल पॉइंट देऊन दिले म्हणजे तुमच्या क्वेश्चनचा आन्सर असायला पाहिजे 2522. बघा ऑप्शन मध्ये कुठे मिळतं का? तर ऑप्शन मध्ये इथे मिळत आहे, टिक करून घ्या.
राईट. शिवाय सीड मेथड ही अप्लाय करता येतो तुम्हाला. सीड मेथड कसा, तर रेट ऑफ इंटरेस्ट आहे 5 चा घन मीन्स 125 म्हणजे 8, मग 5 चा वर्ग 25 त्याचे तिप्पट 75 म्हणजे 7 आणि 5 12 म्हणजे 3, 5 ची तिप्पट 15 म्हणजे 6, जिथे 3 आणि 6 कट होतील हा राहिला 8 गुणिला 16,000चा सीट 1 अधिक 6 7 7 8 56 म्हणजे 2 सीट तयार व्हायला पाहिजे तुमचा. बघा तरी इथे 2 सीट मिळतो का, 5 आणि 2 7 आणि 2 9 कट केले, यस 2 सीट मिळतोय. तुम्हाला प्रश्नाचं उत्तर असंही काढता येईल. डिपेंड ऑन युअर स्किल्स, डिपेंड ऑन युअर प्रॅक्टिस, की तुम्ही कशा पद्धतीने त्या स्किल्सला डेव्हलप केलेलं आहे किंवा कशा पद्धतीने प्रॅक्टिस केलेली आहे. सर्व टाईपचे स्किल्स मी शिकवून चुकलेलो आहे ॲपमध्ये आणि ते तुम्ही बघून तुम्हाला मीन्स वारंवार प्रॅक्टिस करावी लागेल तर इन्स्टंट आन्सर जनरेट होईल. महिन्यानुसार चक्रवाढ व्याज कसं काढल्या जातं याची सुद्धा ॲपमध्ये आपण प्रॅक्टिस करून घेतलेली आहे. राईट. चला क्वेश्चन नंबर सेकंड झालाय, क्वेश्चन नंबर थर्ड वर येऊ. आणि या पद्धतीचे प्रश्न तुम्हाला IBPS आणि TCS कंडक्ट करताना दिसतील बरं का. शाब्दिक स्वरूपामध्ये, किचकट स्वरूपामध्ये ड्रॉ केलेले असतात त्यांचे क्वेश्चन्स आणि ते सर्व आपल्याला सोडवता आले पाहिजे बाय युजिंग कॉन्सेप्ट ऑनली. कॉन्सेप्ट नुसारच, सूत्रानुसार नाही. सूत्र सांगितलेलं नाहीये मी किंवा सूत्र शिकवलेलं सुद्धा नाहीये. चला नेक्स्ट येऊया. जर व्याजाची आकारणी प्रत्येक महिन्यात, आता बघा प्रत्येक महिन्यात म्हणजे प्रति एक महिन्यात 12 महिने टोटल असतात एका वर्षात, त्यापैकी एका महिन्यात होत असेल तर 12,000 रुपये याचे 12% वार्षिक दराने 3 महिन्याचे चक्रवाढ व्याज काढायचे. 3 महिन्याचे चक्रवाढ व्याज काढायचे आणि व्याजाची आकारणी महिन्यानुसार आहे. म्हणजे नवीन व्याजदर तुम्हाला तयार करावा लागेलच. नवीन व्याजदर कसा एका वर्षात असतो 12 महिने, त्या 12 महिन्यापैकी प्रत्येक म्हणजे एका महिन्यात, तर 12 पैकी प्रत्येक म्हणजे एका महिन्यात, तर 12 पैकी एक महिन्यात. आणि व्याजाचा दर दिलाय तुम्हाला 12%, 12 ने गुणाकार करूया, 12 कट झाले म्हणजे तुमचा व्याजाचा दर तयार होईल 1%. राईट ना. किंवा लॉजिकली पण तुम्हाला विचार करता येईल की एका वर्षात 12% रेट ऑफ इंटरेस्ट आहे, एका वर्षात 12% रेट ऑफ इंटरेस्ट आहेत आणि एका वर्षात असतात 12 महिने, तर एका महिन्याचा रेट ऑफ इंटरेस्ट किती असायला पाहिजे, तर एका महिन्याचा रेट ऑफ इंटरेस्ट असायला पाहिजे 1%. 12/12 म्हणजे 1% असं म्हणता येईल. 1% मिळाला रेट ऑफ इंटरेस्ट. आता 12% राहिलेले नाहीयेत. तुम्हाला जे काही डील करायची आहे किंवा जे काही कॅल्क्युलेशन्स करायचे ते 1% नुसार करणे. राईट. प्रत्येक महिन्यात जर देत असेल तर 3 महिन्याचे त्याला चक्रवाढ व्याज काढायचं आहे. तो प्रत्येक महिन्यात, पहिल्या महिन्यात पहिला टर्म देईल, दुसऱ्या महिन्यात दुसरा टर्म देईल, तिसऱ्या महिन्यात तिसरा टर्म देईल, म्हणजे 3 महिन्यात त्याला त्याचे चक्रवाढ व्याजाची कालावधी परतफेड पूर्ण होईल. म्हणजे 3 टर्म मध्ये या प्रश्नाचं उत्तर काढणे आहे. तर 3 टर्म म्हणजे घन पद्धती, तर या 1%चा 1चा घन 1, 1चा घन 1, त्यानंतर 1चा वर्ग 1 आणि त्याची तिप्पट 3, 1ची तिप्पट 3 आणि त्याला जोडूया 2 शून्य, त्यानंतर 1ची तिप्पट 3 त्याला जोडूया 4 शून्य आणि यांची करूया बेरीज 10303 आणि गुणिला करायचा आहे मुद्दल दिलाय तुम्हाला 12,000 आणि यांचा जो गुणाकार येईल त्याला 6 अंकांचा पूर्वी डेसिमल पॉइंट ड्रॉप करणे. हा तिसरा प्रश्न आहे. याच्यापूर्वीचा दुसरा आणि पहिला प्रश्न हे सुद्धा 3 टर्म साठीच होते, हा सुद्धा 3 टर्म साठी आहे. त्याला 12,000चे 3 शून्य जोडून दिले, 12 ने या संख्येला गुणाकार करा, 12 1 12 0 1 12 त्रिक 36 आणि 12 त्रिक 36. 6 अंकांच्या पूर्वी डेसिमल पॉइंट 1 2 3 4 5 6 तो इथे येईल. तुमच्या प्रश्नाचे उत्तर असायला पाहिजे 363612. कुठे मिळतोय तो? मिळतोय ऑप्शन नंबर 1 मध्ये. बघा मागील परीक्षांमध्ये आलेले प्रश्न आहेत हे जे TCS आणि IBPS यांनी कंडक्ट केलेले आहेत. तर प्रश्नांचं स्वरूप असं असतं जो तुम्हाला सर्वात आधी जर समजता आला पाहिजे आणि तो समजून जे काही आपण शॉर्टकट शिकलेलो आहे त्याचा वापरही करता आला पाहिजे. राईट. चला क्वेश्चन नंबर 3 झालाय. क्वेश्चन नंबर 4 वर येऊया. क्वेश्चन नंबर 4. एक रक्कम चक्रवाढ व्याजानुसार 3 वर्षात तिप्पट होते. बरं, हा सुद्धा पॉइंट आपण
सोप्या स्वरूपात मीन्स एकदम इन्स्टंट शॉर्टकट मेथडने आपण शिकलो होतो की एक रक्कम चक्रवाढ व्याजानुसार 3 वर्षात तिप्पट होते. किती वर्षात होते? 3 वर्षात तिप्पट होते. तीच रक्कम 243 पट होण्यासाठी किती वर्ष लागतील? हा जो 243 आहे, हा 243 तो 3चा कोणता पॉवर आहे त्याला बघणे आहे फक्त आपल्याला. 3चा हा 5वा पॉवर आहे. कोणता पॉवर आहे? 243 5. जे ट्रिपलेट शिकवले होते ना, ट्रिपलेट्स 3 एक ची तिप्पट 3, 3ची तिप्पट 9, 9ची 27, 27 ची 81, 81 ची तिप्पट 243, 243 ची तिप्पट 729, 729 ची तिप्पट 2187, 2187 ची तिप्पट 6561, 6561 ची तिप्पट 19683 अँड सो ऑन. आणि या ज्या तिप्पटी आहेत हे काय करतात? पॉवर जनरेट करतात. कसं पॉवर जनरेट करतात? हा 3 म्हणजे 3चा पॉवर 1, 9 म्हणजे 3चा पॉवर 2 म्हणजे 3चा वर्ग 9, 27 म्हणजे 3चा पॉवर 3 म्हणजे 3चा घन 27, 81 म्हणजे 3चा पॉवर 4, 243 म्हणजे 3चा पॉवर 5, 729 3चा 6वा पॉवर, 3चा हा 7वा पॉवर, 3चा 8वा पॉवर आणि हा फायनली 3चा 9वा पॉवर. याच्या खाली जर गेलं तर पुन्हा 10 11 12 तयार होतील. आणि याला म्हणतात ट्रिपलेट्स. ट्रिपलेट्स म्हणजे तिप्पटी म्हणजे सेल्फ तिप्पट करत जाणे, तिप्पटी. आणि हा जो टाइप आहे प्रश्नाचा, यामध्ये फायनली जो तुम्हाला प्रश्न असेल ना, हा जसा 243 पट दिसतोय, तर या संख्यांपैकीच कोणता तरी असेल. त्याच्याशिवाय हा प्रश्न तयार होऊ शकत नाही. तुमच्याकडे जर काही पुस्तकं असतील किंवा काही नोट्स असतील ज्याच्यामधून तुम्ही स्टडी करत असाल की चक्रवाढ व्याजानुसार दुप्पट आणि तिप्पट रक्कम होत असेल तर तुम्हाला तिप्पट असेल तर या ट्रिपलेट्स मध्ये मिळतील. आणि दुप्पट असा प्रश्न असेल तर दुप्पटसाठी डबलेट्स तयार करावे लागतात. दुप्पटी प्रश्न या संख्यांच्या बाहेर पडत नाही. फक्त तुम्हाला इतकं बघणे आहे की तिप्पट होण्यास किती वर्ष लागतात, तर तिप्पट होण्यास लागतात 3 वर्ष. आणि प्रश्न काय विचारलाय? 243 पट. तर इथून 243 शोधा. कुठे मिळतोय? हा मिळतोय 243. आणि तो 3चा कोणता पॉवर आहे? तर 3चा 5वा पॉवर आहे. या 5ने फक्त गुणाकार करून घ्या. तो ट्रिपलेटचा जी काही संख्या असेल तो 3चा कोणता पॉवर आहे? तर 5वा पॉवर आहे. आणि 5वा पॉवर आहे तर 5ने गुणाकार करा म्हणजे 15 वर्ष 3 गुणिला 5. या प्रश्नाचे उत्तर असायला पाहिजे 15 वर्ष, जे ऑप्शन नंबर डी मध्ये मिळतं. म्हणजे 243 पट होण्यासाठी किती वर्ष लागतील? तर 15 वर्ष लागतील असं म्हणता येईल. एकदम युजफुल आणि खूप इफेक्टिव्ह शॉर्टकट आहे. तुम्हाला हे दुप्पट आणि तिप्पट चक्रवाढ व्याजानुसार जर होत असतील त्यावर हा शॉर्टकट तुम्हाला खूप इन्स्टंटली आन्सर प्रोव्हाइड करेल. आणि तुम्हाला माहिती असायला पाहिजे इनफॅक्ट चक्रवाढ व्याज कशा पद्धतीने डील केलं जातं. फॉर्म्युला वापरण्याची गरज पडणार नाही. चला येऊया नेक्स्ट क्वेश्चनवर. क्वेश्चन नंबर 5. 6% वार्षिक दराने 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज व सरळ व्याज यांच्यामधील अंतर. बरं, आपण आपल्या ऍपमध्ये किंवा आपल्या लेक्चर्स मध्ये सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज यांच्यातील अंतरही 2 वर्षाचं अंतर काय करायचं असतं तेही बघितलं. 3 वर्षाचं अंतर असेल तर काय करायचं हे सुद्धा आपण शिकून चुकलेलं आहे. आणि तो प्रश्न इथे विचारलाय की 6% वार्षिक दराने 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज व सरळ व्याज यांच्यातील अंतर दिलेलं आहे 18 वर्ष. आता जर 2 वर्षाचं अंतर चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याजाचं असेल तर अंतर काढताना प्रिन्सिपल म्हणजे मुद्दल गुणिला R/100. R म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट. R/100 याचा करतो आपण स्क्वेअर. हे शॉर्टकट आहे आपलं, राईट. मग तुम्हाला अंतर काढायचं असेल किंवा मुद्दल काढायचं असेल किंवा रेट ऑफ इंटरेस्ट काढायचं असेल, डझंट मॅटर, ते तुम्हाला काढता येईल. याच्यामध्ये किमती ठेवून देणे आहे बरं का. अंतर किती बोलताय? अंतर आहे 18 रुपये. हा ठेवून दिलाय 18. बरोबर. प्रिन्सिपल दिलेली नाही आहे तर तुम्हाला मुद्दल काढायचा आहे. मुद्दल काढायची आहे तुम्हाला मीन्स पी ची व्हॅल्यू काढायची. रेट ऑफ इंटरेस्ट किती दिलाय? 6%. 6% म्हणजे 6/100 आणि याचा करणे आहे वर्ग, राईट.
6 भाग 100चा वर्ग. याला कन्वर्ट करणे आहे प्रिन्सिपल काढण्यासाठी. याला इकडे तर 18 बरोबर प्रिन्सिपल गुणिला 6चा वर्ग होतो 36 भाग 100चा वर्ग. 100चा वर्ग किती होईल 10,000. या 36 भाग 10,000ला इकडे कन्वर्ट करू म्हणजे 18 गुणिला 10,000 जातील इकडे वर, भागीला हा 36 येईल इकडे खाली. बरोबर काय मिळेल तुम्हाला, बरोबर मिळेल प्रिन्सिपल, ज्याची किंमत तुम्हाला काढायची आहे किंवा जो प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. बघा भाग जातोय का, तर 18 दुने 36 होत आहे आणि 2 ने 10,000ला भाग दिला म्हणजे 10,000चे 2 तुकडे केले तर एक तुकडा कितीचा मिळेल तुम्हाला 5,000 रुपये ही असायला पाहिजे मुद्दल. तुमच्या प्रश्नाचे उत्तर असायला पाहिजे 5,000 रुपये. राईट. शॉर्टकटचा वापर करणे आहे. सर्व शॉर्टकट्स आपण शिकून चुकलेलो आहे, तर शॉर्टकटचा वापर करा आणि उत्तर घेऊन जा इन्स्टंट. राईट. चला नेक्स्ट क्वेश्चनवर येऊया. क्वेश्चन नंबर 6. क्वेश्चन नंबर 6. 4% वार्षिक दराने एका रकमेची चक्रवाढ व्याजानुसार 3 वर्षात 7,874.048 रुपये रास होत असेल तर, रास इथे रास दिलेली आहे. रासवरील उदाहरणे पण आपण शिकलेलो आहे आणि रासवरील उदाहरणे जे काही असतील ते निव्वळ सीडने सॉल्व्ह होतील म्हणजे होतीलच असेच प्रश्न बघण्यात आलेले आहेत. चला रास कशी तयार होते, तर मुद्दल काढायची आहे. मुद्दल माहिती नाही ती समजा x रुपीज असेल, x रुपये, ज्याच्यावर किती टक्के व्याज मिळत आहे, तर 4% व्याज मिळत आहे 4%. आणि इच अँड एव्हरी नंबर इज 100% फॉर इट सेल्फ. प्रत्येक संख्या ही स्वतःसाठी 100% असते. तर ही मुद्दल सुद्धा स्वतःसाठी 100% असेल. या 100%वर त्याला 4% एक्स्ट्रा मिळत आहेत. त्याला 4% एक्स्ट्रा मिळत आहेत म्हणजे 100 अधिक 4 104% मिळत असतील त्याला पहिल्या वर्षी. आणि किती वर्षासाठी प्रश्न आहे, तर प्रश्न आहे 3 वर्षासाठी. तर 104% त्याला 3 वर्ष कंटिन्यू मिळतील. हा पहिला वर्ष झालाय. दुसरा वर्ष 104% पुन्हा घेऊया आणि तिसऱ्या वर्षी 104% पुन्हा घेऊया. तर ही तयार होते तुमची ग्रीड अमाऊंट. ग्रीड अमाऊंट म्हणजे रास तयार होते. काय तयार होते, रास. आणि रास दिली आहे तुम्हाला इतकी, यांच्यापासून तयार होते ही रास 7874.048. मी वारंवार यापूर्वी सांगत आलेलो आहे की जर रासवर आधारित क्वेश्चन असेल, रासवर तर त्यामध्ये सीड डेफिनेटली अप्लाय होईल. होईल म्हणजे होईलच. बघा तर ऑप्शन बघा. ऑप्शन नंबर 1 आहे 6,000 म्हणजे याचा सीड तयार होईल 6. याचा ऑप्शन नंबर बी 6,500, 6 आणि 5 11 म्हणजे याचा सीट तयार होईल 2. 7,000चा सीट तयार होईल 7 आणि 7,500 म्हणजे 7 आणि 5 12 म्हणजे 3 सीट वेगवेगळे तयार झालेत आणि यांच्यापासून कुठला तरी एकच सीट तयार होईल. याला जर कॅल्क्युलेटिव्ह वेने जर जायचं असेल तर तुम्हाला 104चा टेबल आला पाहिजे किंवा 104ला कटिंग शटिंग करून डेसिमल पॉईंट सॉर्ट आउट करून यांना तिकडे कन्वर्ट करून लांब लचक कॅल्क्युलेशन करून उत्तर मिळेल तुम्हाला डेफिनेटली. या 4 ऑप्शन पैकी एक ऑप्शन तुम्हाला उत्तर मिळेल, पण त्यामध्ये वेळ खूप जास्त लागेल. 4-5 मिनिटं कमीत कमी घेऊन घेईल तो. 4-5 मिनिटं नाही, तुम्हाला 10-12 सेकंदामध्ये याला कव्हर करायचं आहे. तर याला सीड नुसार डील करूया. चला सीड नुसार डील करूया. हा बघा 104 म्हणजे 1 आणि 4 हा होत आहे 5. पुन्हा 104 म्हणजे हा होत आहे 5. 1 आणि 4 5. खाली तर 1 आहे, तो लिहिण्याची गरज नाही. तर 5 गुणिला 5 गुणिला 5 म्हणजे 5चा घन आणि 5चा घन होतो 125 आणि 125 म्हणजे 125चा सीड 1 आणि 2 3 आणि 5 8 म्हणजे x गुणिला 8 बरोबर. इथून सीट तयार करा. 9 आधी कॅन्सल आउट होतात का, 9 किंवा 18 बघा कॅन्सल आउट होतात का, तर बघा 7 आणि 7 14 आणि 4 18 कट केले. राईट. त्यानंतर 8 आणि 4 12, 12 आणि 8 20, 20 म्हणजे 2 आणि 0 2 असा तयार होईल त्यांचा सीट. या 8ला तिकडे कन्वर्ट करूया. गुणाकारातील 8 तिकडे जाईल तर काय होईल, तो भागाकारात म्हणजे 2/8. या 8चा टेबल मोजायचा आहे तुम्हाला 2 सीड येत पर्यंत. सीड 2 सीड तर 8 7 56 होत आहे. 8 7 56, 56 म्हणजे 5 आणि 6 11, 11 म्हणजे 2 तर 8 7 56. 8चा टेबल 7 पर्यंत काउंट कराल ना तुम्ही, तर 8 7 56 म्हणजे हा 2 सीट तयार होतो. तर तुमच्या प्रश्नाचा सीट असायला पाहिजे 7
आणि उत्तराचा सीट पण 7च असायला पाहिजे. या 4 ऑप्शन पैकी 7 सीट कुठे मिळतोय? तर हा मिळतोय ऑप्शन नंबर सी मध्ये. गो विथ सीट मेथड. मी सांगतोय, हमखास तुम्हाला सांगतोय की जर कंपाऊंड इंटरेस्टचा क्वेश्चन रासवर आधारित असेल, रास ग्रीड अमाऊंटवर, तर असं काहीतरी इक्वेशन तयार होईल त्याला, आणि त्याला सॉल्व्ह करायला खूप जास्त वेळ लागेल. आणि विनाकारण असा प्रश्न कधीच विचारण्यात येत नाही ज्यामध्ये विद्यार्थ्यांचा वेळ जास्त वाया होईल. त्याच्या मागे काहीतरी शॉर्ट ट्रिक बिहाइंड असायला पाहिजे, आणि हे ट्रिक बिहाइंड तुम्हाला माहिती असायला पाहिजे, दॅट इज सीड मेथड. खूप साऱ्या किचकट आणि कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन मध्ये तुम्हाला मदत करण्यासाठी जर कोणी धावून येत असेल तर तो सीड मेथडच आहे. खूप सारे क्वेश्चन सहज सॉल्व्ह करेल सीड मेथड, इतका पॉवर त्याच्यामध्ये आहे. आणि सीड मेथड तुम्हाला शिकणे गरजेचं आहे. जर तुम्ही स्पर्धा परीक्षा देत असाल आणि तुम्हाला सीड मेथड माहिती नसेल तर तुम्ही खूप मागे आहे या स्पर्धा परीक्षात, लक्षात घ्या. चला नेक्स्ट क्वेश्चनला येऊया. एक रक्कम चक्रवाढ व्याजानुसार 7 वर्षात दुप्पट होते. बरं, मगाशी याच्या पूर्वी आपण 2-3 प्रश्नांच्या पूर्वी तिप्पटवर क्वेश्चन बघितला होता. तिप्पटवर, त्यामध्ये ट्रिपलेट्स तयार केले होते. आता हा प्रश्न दुप्पटीवर आहे, दुप्पटीवर. तर यामध्ये तर त्या रकमेची 32 पट किती, असा प्रश्न विचारला. दुप्पट होते, मगाशी तिप्पट होता तर ट्रिपलेट्स तयार केले. इथे दुप्पट आहे म्हणजे डबलेट्स तयार करायचे आहेत. डबलेट्स, डबलेट्स म्हणजे त्याला म्हणतात दुप्पटी, सेल्फ दुप्पट. जसं 1 ची दुप्पट 2, 2 ची दुप्पट 4, 4 ची दुप्पट 8, 8 ची दुप्पट 16, 16 ची दुप्पट 32, 32 ची 64, 64 ची 128, 128 ची 256, 256 ची 512, 512 ची 1024, 1024 ची 2048, 2048 ची 4096 अँड सो ऑन, ती खाली जात राहील. हे काय झाले, तुमच्या दुप्पट्या तयार झाल्या. आणि हे जे दुप्पटी ज्या असतात हे सुद्धा पॉवर जनरेट करतात. जसं मगाशी आपण तिप्पटी बघितली त्याच्यामध्ये पॉवर जनरेट होता, तर हे दुप्पटी सुद्धा पॉवर जनरेट करतात. हा 2 म्हणजे 2 चा पहिला पॉवर, 4 म्हणजे 2 चा दुसरा पॉवर, 8 म्हणजे 2 चा तिसरा पॉवर, 16 म्हणजे 2 चा चौथा पॉवर, 32 म्हणजे 2 चा पाचवा पॉवर, 64 म्हणजे 2 चा सहावा, 128 म्हणजे 2 चा सातवा, 256 म्हणजे 2 चा आठवा, 512 म्हणजे 2 चा नववा, हा 2 चा 10, 2 चा 11 आणि 2 चा 12. हे पॉवर जनरेट करतात. हे दुप्पटी जे असतात त्या पॉवर जनरेट करतात. आणि क्वेश्चन जर चक्रवाढ व्याजावर दुप्पट होत असेल, दुप्पट, तर किती वर्षात दुप्पट होतो बघा, तर 7 वर्षात दुप्पट होत आहे. 7 वर्षामध्ये ती चक्रवाढ व्याजानुसार ती रक्कम दुप्पट होते आहे. गुणीला करायचं, गुणीला किती पट बोलताय, 32 पट. 32 पट. तुम्हाला जी पट विचारली असेल ना ती या संख्यांपैकीच एक असेल, हे मात्र नक्की शुअर ठेवा. याच्याशिवाय दुसरा प्रश्न तयार होत नाही. दुप्पटीवर जर क्वेश्चन असेल तर किती पट होईल, एक तर प्रश्न असेल तुम्हाला 512 पट किती, 128 पट व्हायला किती वर्ष लागतील, 64 पट, 32 पट, 16 पट, 8 पट व्हायला किती वर्ष लागतील. तर हा जो 32 आहे हा या दुपटीमधीलच कुठेतरी असेल, आणि तो दिसतोय तुम्हाला बघा इथे 32. हा जो 32 आहे 2 चा कोणता पॉवर आहे, तर 2 चा पाचवा पॉवर आहे. जो पॉवर असेल त्याच्याने गुणाकार करून घ्या, बस. 32 पट, 32 हा 2 चा पाचवा पॉवर आहे. तर 7 गुणीला 5 करा, तुमच्या प्रश्नाचे उत्तर 35 वर्ष असायला पाहिजे. 35 वर्ष. असा एकदम साधा प्रश्न असतो हा. इनफॅक्ट साधा प्रश्न असतो. जर माहिती असेल की हा प्रश्न दुपटीवर आणि तिपटीवर म्हणजे डबलेट्स आणि ट्रिपलेट्सवर आधारित असतो तर तो तुम्हाला साधा प्रश्न लिहिल. किंवा याला खूप लांब लचकसा एक फॉर्म्युला असतो, त्यानुसार जा आणि किचकटपणाने ड्रॉ करा, खूप जास्त वेळ लागतो त्याला. दॅट्स वाय तसं न जाता डबलेट्स आणि ट्रिपलेट्स लक्षात ठेवा. कुठलाही प्रश्न चक्रवाढ व्याजाचा दुप्पट आणि तिप्पटीवर आधारित असेल तर तो डबलेट्स आणि ट्रिपलेटनुसारच सॉल्व्ह होतो, त्याच्या बाहेरचा प्रश्न नाही. राईट. तर गोंधळून न जाता तुम्हाला डबलेट्स आणि ट्रिपलेट्सचा वापर करून अशा प्रश्नांना सॉल्व्ह करणे आहे. चला क्वेश्चन नंबर 8 वर या. क्वेश्चन नंबर 8 की जर चक्रवाढ व्याजाची आकारणी अर्धवार्षिक, आता हा अर्धवार्षिक शब्द पण समजून घ्या. अर्धवार्षिक म्हणजे प्रत्येक 6 महिने, अर्धवार्षिक म्हणजे प्रत्येक 6 महिने, अर्धवर्ष.
एक वर्ष असतो 12 महिन्याचा, अर्धवर्ष म्हणजे 6 महिन्याचा. म्हणजे अर्धवार्षिक म्हणजे महिन्यानुसार चक्रवाढ व्याजाची आकारणी आहे. आणि महिन्यानुसार असेल तर तुम्हाला नवीन व्याजदर तयार करावं लागेल. की जर चक्रवाढ व्याजाची आकारणी अर्धवार्षिक स्वरूपाची असेल तर 8,000 रुपयाचे 16%, 8,000 रुपयाचे 16% वार्षिक दराने 1.1/2 म्हणजे दीड, एक आणि अर्धा म्हणजे दीड, इथे लिहिलं आहे कंसामध्ये, दीड वर्षाची रास काढायची आहे बरं का. प्रश्नामध्ये लक्षात घ्या, आता रास काढायची आहे. हा रास कोण? रास म्हणजे ग्रीड अमाऊंट. ग्रीड अमाऊंट म्हणजे तुमची मुद्दल आणि व्याज, मुद्दल आणि व्याज जे काही मिळतं त्यांची ऍडिशन, त्यांची बेरीज, मुद्दल अधिक व्याज म्हणजे होते रास. तर त्यासाठी आधी तुम्हाला व्याज काढावं लागेल, चक्रवाढ व्याज. यासाठी नवीन रेट ऑफ इंटरेस्ट तयार करावा लागेल. अर्धवार्षिक म्हणजे 6 महिने, 6 महिने आणि 16% रेट ऑफ इंटरेस्ट आहे. तर 16% रेट ऑफ इंटरेस्ट एका वर्षाचा आहे. एका वर्षाचा 16%. थोडं लॉजिकली सांगतोय, जसं मगाशी एका महिन्याचा प्रत्येक महिन्याचा होता राईट, 12% रेट ऑफ इंटरेस्ट होता. तर 12 महिने असतात एका वर्षात, तर 12 भाग 12 एक झाला होता. एक रेट ऑफ इंटरेस्ट 1%, तर हा 16% आहे. तर एका वर्षाचा 16% आहे, तर अर्ध्या वर्षाचा किती होईल? तर 16चा अर्धा होईल तो 8%. किती होईल तो? 8. आणि 8%नुसार आता तुम्हाला किती वर्षाचं व्याज काढायचं आहे? दीड वर्षाचं. लक्षात घ्या, प्रत्येकी 6 महिन्यात तो चक्रवाढ व्याज पे करतो आहे. तर दीड वर्षात किती टर्म मध्ये करेल? दीड वर्षात किती टर्म मध्ये करेल? तर दीड वर्षात म्हणजे 18 महिने. दीड वर्ष म्हणजे 18 महिने. प्रत्येक 6 महिने देतोय, तर 18 भाग 6 म्हणजे 3 वेळेस व्याज देईल तो. पहिले 6 महिने देईल, एक टर्म होईल. समोरचा 6 महिने देईल, 2 टर्म, म्हणजे 6 आणि 6 12 महिने झाले. एक वर्ष संपला, पुन्हा एक समोरचे 6 महिने देईल, तर 18 महिने म्हणजे दीड वर्ष होईल. आणि दीड वर्षामध्ये त्याला प्रत्येकी 6 महिन्यानुसार 8%नुसार त्याला 3 टर्म मध्ये देणे, 3 टर्म मध्ये देणे. तर या 8चा करूया घन, 8चा घन करूया, दॅट इज 512. मग 8चा वर्ग 64 आणि त्याची तिप्पट, 64 ची तिप्पट 192, त्याला 2 शून्य जोडू. 8 ची तिप्पट करूया 24, त्याला 4 शून्य जोडणे, यांची करणे तुम्हाला बेरीज 217952 आणि गुणीला करणे आहे मुद्दल. मुद्दल किती दिली आहे? दॅट इज 8,000. 8,000 ही मुद्दल दिली. आता याच्यापासून काय तयार होईल तुमचं? याच्यापासून तयार होईल तुमचं चक्रवाढ व्याज. चक्रवाढ व्याज तयार होईल. पण प्रश्न चक्रवाढ व्याज नाही तर रास काढायसाठी विचारला आहे. तर जो काही चक्रवाढ व्याज तयार होत असेल त्याच्यामध्ये मुद्दल जी आहे ती बेरीज करून घेऊया, प्रश्नाचं उत्तर ड्रॉ होईल. राईट, चला चक्रवाढ व्याज इथून काढूया. 3 शून्य 8,000चे आपण इथे आधी जोडून देऊया. 8 गुणे झालाय 16, एक शिल्लक, 8 आणि 1 9, 8 साठी 56 म्हणजे 5 शिल्लक, 72 आणि 5 77, 7 शिल्लक, 40 आणि 7 47, 4 शिल्लक, 8 दुने 16 आणि 4 20. आणि याला 6 अंकांचा पूर्वी 1 2 3 4 5 6 हा डेसिमल पॉईंट देऊ. म्हणजे हा काय तयार होईल? याचा चक्रवाढ व्याज 2077.696 हा झालाय चक्रवाढ व्याज. बट तुम्हाला ही चक्रवाढ व्याज झालंय, तुम्हाला विचारलंय रास. रास म्हणजे मुद्दल अधिक व्याज. तर यामध्ये 2077.696 हा चक्रवाढ व्याज मध्ये काय करूया? मुद्दल बेरीज करून घेऊया 8,000. म्हणजे 8 आणि 2 10,000, 077.696 ही तयार व्हायला पाहिजे तुमची रास. चक्रवाढ व्याजानुसार रास 10,077 बघा, ऑप्शन नंबर 3 मध्ये मिळतोय. ऑप्शन नंबर सी हे असायला पाहिजे तुमच्या या प्रश्नाचे उत्तर. राईट, TCS आणि IBPS आहे मित्रांनो बरं का, साधारण प्रश्न नाही. तर या लेवलची प्रॅक्टिस असायला पाहिजे तुम्हाला. आणि या लेवलची प्रॅक्टिस असेल तर या पॅटर्न नुसार तुम्हाला क्वेश्चनचे आन्सर्स पटकन ड्रॉ करता येतील. तुम्हाला सर्व कॉन्सेप्ट माहिती असायला पाहिजे. तर त्या कॉन्सेप्ट माहिती असतील तर प्रश्न कसा पण असो तो तुम्हाला कॉन्सेप्ट मध्ये टर्न करून त्या प्रश्नाचं उत्तर काढता आले पाहिजे. चला 8 झालंय. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 9. क्वेश्चन नंबर 9. एका मुद्दलावर 2 वर्षाचे सरळ व्याज 660, 2 वर्षाचे सरळ व्याज 660 आहे व 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज 696.30 आहे. तर व्याजाचा दर किती? रेट ऑफ इंटरेस्ट काढायचा आहे तुम्हाला.
राईट. सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज. बरं, सरळ व्याज शिकवलं होतं, त्यामध्ये सरळ व्याज हा नेहमी कॉन्स्टंट असतो. सरळ व्याज हा नेहमी कॉन्स्टंट असतो. जर त्याला 2 वर्षाचे 660 रुपये मिळत असतील तर एका वर्षाचे किती, तर 660च्या अर्धे होईल एका वर्षाचे. आणि पहिल्या वर्षीचं सरळ व्याज आणि पहिल्या वर्षीचं चक्रवाढ व्याज हे नेहमी सारखं असतं, काहीच बदललं नसतो. तर आपण काय करूया, यानुसार, या सरळ व्याजानुसार पहिल्या वर्षीचं सरळ व्याज काढू. पहिल्या वर्षीचं तर एक वर्षाचे सरळ व्याज याला काढूया. टोटल 2 वर्षाचे 660 आहे. तर या 660ला 2 ने भाग देऊ म्हणजे एका वर्षाचं सरळ व्याज होईल 330 रुपये. एका वर्षाचं सरळ व्याज किती होईल, 330 रुपये. पहिल्या वर्षीचं सरळ व्याज आणि पहिल्या वर्षीचं चक्रवाढ व्याज नेहमी सारखं असतं. तर टोटल 2 वर्षाचं चक्रवाढ व्याज, दिलं तुम्हाला 696.30. त्यापैकी पहिल्या वर्षीचं चक्रवाढ व्याज 330 होईलच. तर पहिल्या वर्षीचे सरळ व्याज बरोबर पहिल्या वर्षीचे चक्रवाढ व्याज, एक वर्षाचे चक्रवाढ व्याज, हे दोन्ही सारखेच असतं. चक्रवाढ व्याज एक वर्षाचे, तर पहिल्या वर्षीचं 330 आहे, तर दुसऱ्या वर्षी पहिल्या वर्षी चक्रवाढ व्याज सुद्धा 330 असेल. टोटल 696.30, पहिल्या वर्षी चक्रवाढ व्याज सुद्धा 330 रुपये. टोटल 696.30 हे 2 वर्षाचे एकूण आहे. त्यापैकी पहिल्या वर्षीचं 330 असेल तर दुसऱ्या वर्षीचं काढूया आपण. म्हणजे या 696 मधून हा 330 रुपये मायनस केला तर दुसऱ्या वर्षीचे चक्रवाढ व्याज मिळेल तुम्हाला. तर दुसरे वर्षाचे चक्रवाढ व्याज किती मिळतोय, तो 696.30. हा 2 वर्षाचा एकूण आहे, मायनस हा 330 मायनस केला तर हा राहिलाय 6, हा इकडे राहिलाय 30, दॅट इज 6 आणि 3, 366.30 हा मिळतोय तुम्हाला दुसऱ्या वर्षी चक्रवाढ व्याज. आता आपला पॉइंट असा बोलतोय की प्रत्येक समोरच्या वर्षीचे चक्रवाढ व्याज हे मागील वर्षीच्या चक्रवाढ व्याजाच्या 1% आधारित असतं. तुम्हाला पहिल्या वर्षीचा मिळालाय 330, दुसऱ्या वर्षीचा मिळालाय तुम्हाला 366.30. तर हे दुसऱ्या वर्षीचं जे आहे हे तयार होणार आहे, हे मागील वर्षाचा म्हणजे 330च्या 1% आधारित असेल. आणि व्याजाचा दर काढायचा आहे, रेट ऑफ इंटरेस्ट काढायचा आहे. तर या दोघांचा जो फरक असेल, 366 मधून 330 मायनस करा, किती राहिले आहेत 36.30. या दोघांचा फरक 36.30 भागीला 1% मागील वर्षाचा. प्रत्येक समोरच्या वर्षीचे चक्रवाढ व्याज हे मागील वर्षाच्या 1% आधारित असतं नेहमी. तर 1% कुणाचा, मागील वर्षाचा, म्हणजे पहिलं वर्ष मागील, दुसरे वर्ष समोरील. तर मागील वर्षाचा कोण, 330च्या 1% 3.30 ने डिव्हिजन करू याला. यांच्यापासून जे मिळेल तो तुमचा रेट ऑफ इंटरेस्ट असायला पाहिजे, व्याजाचा दर, आणि मग तो शोधू आपण ऑप्शन मध्ये. चला, डेसिमल पॉइंट तर सॉर्ट आउट होता येतेच. हा 0 आणि 0 कटलाय, 11 ने भाग द्या, 11 त्रिक 33, पुन्हा 11 त्रिक 33 भागीला या 33 ला भाग द्या 11 ने, 11 त्रिक 33, 33 ला 3 ने भाग दिला तर रेट ऑफ इंटरेस्ट काय तयार असायला पाहिजे, तो असायला पाहिजे तुमचा 11% रेट ऑफ इंटरेस्ट असायला पाहिजे. ऑप्शन नंबर 1 11% हा व्याजाचा दर असायला पाहिजे. या पॉइंटवर खूप सारे क्वेश्चन्स आपण आपल्या ॲपमध्ये म्हणजे कोर्समध्ये आपण टाकलेले आहेत. आणि हा पॉइंट जर तुम्हाला माहिती असायलाच पाहिजे, IBPS किंवा TCS फॉर्मॅटनुसार या पॉइंटवर खूप सारे प्रश्न पडतात. पॉइंट पुन्हा एकदा रिपीट करून देत आहे ओरली की एव्हरी नेक्स्ट इयर्स कंपाऊंड इंटरेस्ट और ग्रीड अमाउंट आर ऑलवेज डिपेंडेबल ऑन दी 1% ऑफ प्रिव्हियस इयर्स कंपाऊंड इंटरेस्ट और ग्रीड अमाउंट. याचा अर्थ की प्रत्येक समोरील वर्षाचा, म्हणजे हा सेकंड इयरचा, हा समोरील वर्ष, प्रत्येक समोरील वर्षाचा चक्रवाढ व्याज किंवा ऱ्हास, समोरील वर्षाचा म्हणजे दुसऱ्या वर्षीचा चक्रवाढ व्याज किंवा ऱ्हास हा नेहमी मागील वर्षाचा, मागील वर्ष म्हणजे कोणता वर्ष, पहिल्या वर्षाचा चक्रवाढ व्याज किंवा ऱ्हासच्या 1% आधारित असतो. तर हे सर्व पॉइंट्स तुम्हाला माहिती असतील तर प्रश्नांची उत्तरे पटापट ड्रॉ होतील. चला, फायनली
या सेशनसाठी शेवटचा क्वेश्चन घेऊया, क्वेश्चन नंबर 10. या सेशनसाठी शेवटचा क्वेश्चन 10 नंबरचा. आणि पुन्हा काही प्रश्न घेऊन येऊया आपण नेक्स्ट लेक्चरसाठी, बरं का. चला, क्वेश्चन नंबर 10. पहिल्या वर्षी 3%, दुसऱ्या वर्षी 4% व तिसऱ्या वर्षी 5% व्याजाचा दर असेल तर एका मुद्दलाची चक्रवाढ व्याजानुसार 3 वर्षाची रास दिली आहे, बरं का. 3 वर्षाची रास, चक्रवाढ व्याजानुसार 3 वर्षाची रास ही 2249.52 होते. तर मुद्दल किती? मुद्दल किती? आता रेट ऑफ इंटरेस्ट वेगळा दिलेला आहे, तुम्हाला रास तयार करायची, रास तयार करायची. त्यासाठी मुद्दल जी असेल ती तर स्वतःसाठी 100% असेल, जी आपल्याला काढायची आहे माहिती नाही तर x घेऊया गुणिला यांच्यापासून रास तयार करायचे. ही स्वतःसाठी 100% असेलच. या 100% वर पहिल्या वर्षी त्याला 3% एक्स्ट्रा मिळत आहेत. पहिल्या वर्षी 3% एक्स्ट्रा, तर 100 अधिक 3 हा मिळेल 103%, राईट. दुसऱ्या वर्षी किती टक्के एक्स्ट्रा मिळत आहे? त्याला 4% एक्स्ट्रा मिळत आहेत, 4%. तर 100 अधिक 4 हा होईल 104%. आणि तिसऱ्या वर्षी किती टक्के मिळत आहेत? तर तिसऱ्या वर्षी मिळत आहेत 5% एक्स्ट्रा. 100 अधिक 5 105%. आणि ही तयार होते यांची रास. आणि यांची रास दिली आहे इतकी, इक्वल टू 2249.52 ही तयार होते यांची रास. आता याला कॅल्क्युलेट करणे आहे, बट याला कॅल्क्युलेट करताना हा जो तयार होत आहे सीड नुसार जर फॉर्म करायचा असेल तर हा 6 तयार होईल आणि 6 तिकडे डिव्हिजन मध्ये जाईल, डिव्हिजन मध्ये. तर 6 ने डिव्हिजन केल्यावर 3 सीड तयार होतील. त्यामुळे सीडचा वापर न करता कॅल्क्युलेशनचा वापर करणे आहे की या तिन्ही टर्मला मी बरोबरीच्या तिकडे पक्षांतर करतो, म्हणजे x बरोबर हा आहे तुमचा 2249.52. या दोन्ही टर्मला या तिन्ही टर्मला तिकडे पक्षांतर केलं तर अंशातील संख्या या छेदामध्ये जातील आणि छेदातील संख्या अंशामध्ये, म्हणजे रेसिप्रोकल होतील. म्हणजे गुणिला 100 गुणिला 100 गुणिला 100 आणि भाग हा 103 गुणिला 104 गुणिला 105. आता थोडेसे भागाकाराच्या स्किल्स पण तुम्हाला जनरेट करणे आहे, किंवा सीड नुसार सॉल्व होतं का बघा. तर सीड नुसारही सॉल्व होत आहे. पहिल्याचं सीड किती तयार होत आहे? 18 म्हणजे 0. दुसऱ्याचा सीड तयार होत आहे 2. तिसऱ्याचा हा तयार होत आहे 1 आणि 9 10 म्हणजे 1, 2 आणि 1 3. तर सीड नुसार जर सॉल्व करायचं असेल तर तुमचं सर्वात पहिलं काम हा जो 105 आहे 105 ज्याचा सीड 6 तयार होतो, सर्वात आधी याला हाकलून घ्या. आणि त्यासाठी हा डेसिमल पॉइंट जो आहे तो कट करावा लागेल. आता 2 अंकांच्या पूर्वी डेसिमल पॉइंट आहे, तर या 3 100 पैकी कोणत्या या 100 ने समजा याला गुणाकार केला तर याला कट करू, तर हा डेसिमल पॉइंट निघून जाईल. आणि सर्वात आधी या 105 ला सॉर्ट आउट करा. 105 ला जर सॉर्ट आउट केलं तर सीड अप्लाय करता येईल. बट सीड अप्लाय न करता सुद्धा तुम्हाला याची टेबल काउंट करायला वेळ लागणार नाही. टेबलही काउंट करता येतील. कसे? जसा हा समजा 105चा टेबल तयार करायचा आहे, म्हणजे 100चा टेबल आणि अधिक 5चा टेबल, 100 अधिक 5 105चा टेबल जर वापर केला तर 105 दुने 210 पर्यंत जाईल. 24 मधून 10 गेले किती राहिले? ते 14. मग 105चा टेबल 149 पर्यंत 105 1 105. 49 मधून 5 गेले किती राहिले? 44. मग 105चा टेबल 400 पर्यंत, 100 चौक 400 आणि 5 चौक 20 म्हणजे 105 चौक 420. 45 मधून 20 गेले, 25 शिल्लक राहिले. 105चा टेबल 252 पर्यंत 105 दुने 210. 52 मधून 10 गेले, 52 मधून 10 गेले किती राहिले? तर 42, राईट. पुन्हा 105चा टेबल 42 पर्यंत पूर्ण जाणार नाही, तर आपण या शून्यामध्ये देऊया. या शून्यांसोबत गुणाकार करूया. 105 चौक हा शून्य जोडला इथे, म्हणजे हे 2 शून्य जोडले. 105 चौक 420 झाले बघा. 105 चौक 420 राहिला हा एक शून्य इथे जोडून देऊया. आता 105 ने हा कंप्लीट भाग दिला.
आता इथून तुम्हाला सीड वापर करता येईल, बट आपण कॅल्क्युलेशनला सुरुवात केली आहे, ते पण करू आणि सीड नुसारही डील करू. चला वरच्यांचा सीड तयार करू, थोडा बाजूला लिहू आणि मग भाग सुद्धा देऊ. 2 आणि 1 3 आणि 4 7, 7 आणि 2 9 कटले, हा वर तयार होत आहे 4, राईट. खाली काय तयार होत आहे, 1 आणि 3 4 आणि 1 आणि 4 5, 5 गुणिला 4 5 चोक 20, म्हणजे हा खाली तयार होत आहे 2. 4 ला 2 ने भाग द्या, तुमचा सीड तयार व्हायला पाहिजे 2, आणि 2 इथे कुठे मिळतं तर ते हे ऑप्शन असायला पाहिजे. तुमच्या प्रश्नाचे उत्तर असायला पाहिजे ऑप्शन नंबर सेकंड. पण आपण आता भाग द्यायला सुरुवात केली तर या 103 ने आणि 104 ने यांनी सुद्धा भाग देऊनच देऊया. चला 103 ने भाग देऊया या संख्येला. 103 ची दुप्पट 206, राईट ना. इथे लिहूया 103 ची दुप्पट 206. 14 मधून 6 कमी करू, 14 मधून 6 कमी केले किती राहिले, 8, राईट. समोरचा एक अंक वाढवला, भाग जात नाही तर तो 0 होईल आणि 824. 100 ची 8 पट 800, 3 ची 8 पट 24, 8 ने जाईल आणि हा 0, म्हणजे 103 ने या संख्येत भाग दिलाय, राईट. आता 104 ने याला भाग देऊ. बघा 104 ची दुप्पट मिळते 208, 104 ची दुप्पट मिळते 208 आणि हा 0 जुळलेला आहे इथे, आणि हा 100 चे 2 शून्य शिल्लक आहेत, हे 2 जोडून दिले. तर जर कॅल्क्युलेशन्स करायचे असतील तर तसंही उत्तर तुम्हाला मिळेलच 2000. पण हा 6 जो सीट तयार होतो याला इलिमिनेट केल्यानंतर डायरेक्टली सीटचा वापर केला तरी तुम्हाला आन्सर तेच मिळेल. अजून एकदा पुन्हा एकदा सांगतोय की डिपेंड करतो की तुमच्या स्किल्स कशा तुम्ही जनरेट केलेल्या आहेत किंवा तुमची प्रॅक्टिस कशी आहे, त्याच्यावर आधारित हे जे कमर्शियल टॉपिक्स, याला म्हणतात कमर्शियल टॉपिक्स, ज्यामध्ये कंपाऊंड इंटरेस्ट हा खूप जास्त महत्त्वाचा आहे आणि तो तुम्हाला करता आला पाहिजे. आणि समोरच्या ज्या परीक्षा येणार आहेत, आपण ही जी सिरीज कशासाठी सुरू केली आहे की समोर येणारे IBPS TCS हे कंडक्ट करणारे ते जे प्रश्नपत्रिका तयार करतील तर त्यामध्ये कशा पद्धतीचे प्रश्न असायला पाहिजे, ती तुमची तयारी या लेवलवर असायला पाहिजे. या लेवलवर तयारी असेल म्हणजे ते कुठलाही क्वेश्चन पेपर जर तयार करतील तर त्याला तुम्हाला सॉर्ट आउट करता येईल, राईट. तर मित्रांनो हे होते 10 प्रश्न. कशाचे, तर कंपाऊंड इंटरेस्ट चक्रवाढ व्याजाचे, जे समोर अतिसंभाव्य प्रश्न ज्याला म्हणता येईल की समोरच्या परीक्षांमध्ये तुम्हाला दिसू शकतात. तर रोज असा एक व्हिडिओ तुमच्यासाठी येणार आहेच. हा तर झाला कंपाऊंड इंटरेस्टवर. उद्या कोणत्या टॉपिकवर मिळेल तर ते आता आम्ही सर्च करू की याच्यापूर्वी IBPS TCS ने घेतलेल्या परीक्षांमध्ये कुठल्या टाईपचे एखाद्या टॉपिक, समजा पर्सेंटेज, प्रॉफिट अँड लॉस, टाइम, स्पीड अँड डिस्टन्स, याच्यापैकी एखादा टॉपिक तुम्हाला उद्या नक्कीच मिळेल, राईट. आय होप तुम्हाला आवडला असेल किंवा काहीतरी नॉलेज मिळेल यामधून, आणि नॉलेज गेन करत चला, एक जागा तुमची तरच कन्फर्म होईल, राईट. तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ तर तुमच्या मित्रांना शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब केलं असेलच तुम्ही, आणि ज्यांनी पहिल्यांदा हा व्हिडिओ बघताय, ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी नक्कीच सबस्क्राईब करा, कारण तुम्हाला रोज नवीन नवीन व्हिडिओ इथे मिळणार आहेत. तुमच्या समोरच्या भविष्यातील परीक्षा ज्या होणार आहेत त्याच्याशी रिलेटेड प्रश्न, गणित आणि बुद्धिमत्ताचे हे डिस्कस केले जातील. बरं, इतर ठिकाणी इतर जे यूट्यूबचे चॅनल्स आहेत त्यामध्ये बघण्यात येतं की IBPS TCS नुसार जे प्रश्न आलेले आहेत त्यामध्ये ते इंग्रजी, मराठी किंवा GK चे प्रश्न जास्त डिस्कस करण्यात येतात. गणितासाठी खूप कमी व्हिडिओज IBPS आणि TCS ने कंडक्ट केलेले, असे खूप कमी, रेअर, मोजके, जे कदाचित सापडणारही नाही तुम्हाला यूट्यूबवर, असे आहेत. तर त्यामध्ये ज्यांची तयारी गणित आणि बुद्धिमत्ता तयारी असेल तर त्यांनी या लेक्चर्सला रेफर करा, तुमच्या मित्रांना सेंड करा आणि तुम्ही सुद्धा तयारी करा, राईट. चला या लेक्चरमध्ये ठेवूया इतकंच. नवीन लेक्चर तुम्हाला उद्या पुन्हा एक मिळेल नवीन टॉपिकवर रिलेटेड विथ IBPS अँड TCS. ऑल ऑफ यू, थँक्यू सो मच. थँक्यू.